सुरुवात अशीच होते. पहिल्यांदा वाटतं 60-70 हजार, मग जरा आणखी टाकून बघूया, जुना लॉस सुद्धा आपण भरून निघूया, असं करत करत हजाराचा आकडा लाखांमध्ये जातो. त्याचंच एक उदाहरण पिंपरी चिंचवडमधून समोर आलं. इथला तरुण आहे जय जाधव, अवघ्या 26 वर्षांचा. त्याची गोष्ट अजून धक्कादायक आहे, पाहूया. जय, सुरुवातीला तू या गेमच्या आहारी नेमका कसा गेला हे सांग. सर, मी सुरुवातीला माझा खरेदीचा विक्रीचा व्यवसाय असल्यामुळे मी इथं व्यवसायानिमित्त थकीत होतो. पण माझे करमाळा तालुक्यातीलच एक वाशिंबी नावाचं गाव आहे. त्या गावातील एक माझा वर्गमित्र आणि आम्ही एक जवळ चांगले मित्र असून त्यांनी मला एक दिवशी कॉल केला आणि सांगितलं की बाबा तुझा निवांत असतो, थोडा फ्री असतो, जरा बाबा अशी एका प्रकारची एक गेम आहे, ती गेम तू डाउनलोड कर. मग त्यामुळे मला लिंक पाठवली. मग लिंक पाठवली, मी ती मोबाईलमध्ये गेम डाउनलोड केली. डाउनलोड केल्यानंतर मी त्याच्यामध्ये छोटी अमाऊंट 5,000 रुपये आपल्या टाकले. 5,000 टाकल्यानंतर त्या अमाऊंटचे मला पुढं 50,000 रुपये झाले. 50,000 झाल्यानंतर ती अमाऊंट माझी परत त्यातच गेली नंतर ना. पण मला थोडं वाटायला लागलं अरे कुठंतरी पैसा आहे. मग मी ती अमाऊंट वाढत गेलो. मग ती अशी प्रचंड अमाऊंट परत मी टाकायची वाढत गेलो. मी परत लाखो रुपये त्यात टाकायला लागलो. मग माझे पैसे जवळपास माझ्या जवळचे जे काय पैसे होते ते पैसे मी संपवले. किती? जवळपास माझ्याजवळ 23 लाख रुपये होते. 23 लाख रुपये मी माझ्या जवळचे संपवले. काही दिवसांनी मला ते लोकांना इथले जे माझे होते स्थानिक जवळचे त्यांना ह्या गोष्टी माहीत झाल्या. मग हे गोष्टी इथं माहीत झाल्यानंतर मी पुन्हा सोडलं. तोपर्यंत किती कर्ज झालं? मला वाटतं तोपर्यंत मी एक 40-45 लाखाच्या पुढे गेलो असं. त्याच्यानंतर ना मग मला पुराण असं झालं की मी घरची माझी शेती होती गावाच्याकडे 1.5 एकर शेती. ती 1.5 एकर शेती बी मी एका सावकाराकडे घाण ठेवली. हो, त्याच्याकडून 10 लाख रुपये घेतले आणि त्याच्याकडे ती बी शेती मी घाण ठेवली. मग ती शेतीतले बी पैसे मी त्याच्यामध्ये उडवले. मीच नाही सर, आमच्या करमाळा तालुक्याच्या जवळचे कुर्डवाडी म्हणून गाव आहे, तर त्या गावामध्ये 700-800 लोक ह्याच्यामध्ये फसलेले. असेच? हो, अशीच सेम अशी कंडिशन आहे. एक जणांनी तर 6 एकर शेती स्वतःची विकलेली. शेती 6 एकर विकलेली. असंच त्याचे दुधाचे पैसे आलेले पगारे सुद्धा घरच्या परस्पर ह्याच्यामध्येच घालवले. परत हा खूप प्रचंड त्रास होत गेला. आणि ह्याच्यामध्ये मी जवळपास त्या लेवलला म्हणजे शेतीतले ह्यातले पैसे सगळी मोजून माझ्या अमाऊंट जवळपास 84 लाख रुपये पैसे ह्यात माझे गुंतले होते.